सामन्याला होते सुरुवात. हितेश राऊत मान फ्रॉम मापगाव गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती यंदाच्या हंगामामध्ये तुफानी फॉर्म मध्ये असलेला, धावांची रणमशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं, कन्सिस्टन्सी, सातत्य ज्याच्या बॅटिंग मध्ये नेहमी पाहायला मिळतं, असा एक सर्वांग सुंदर फलंदाजी खेळण्यासाठी ओळखला जाणारा आकाश गुरव, छोट्या चणीचा हा खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकाश गुरवने अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाचा एक वेगळा ठसा उमटवून दिला होता. ऑम्पायर सेज लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन, टाइम इज ऑन. हितेश राऊत पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडासा अपकटेड स्वरूपाचा, बॅकफुटला जात असताना कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक. चांगल्या पद्धतीने हितेश राऊत याने षटकाला प्रारंभ केला. हितेश राऊत म्हणला की व्हेरिएशन, हितेश राऊत कडे कमालीचं व्हेरिएशन आहे. एकाच ऍक्शन मधून, एकाच टप्प्यावरून तो चेंडू आत किंवा बाहेर सुद्धा काढू शकतो, इतकी चांगली क्षमता याच्याकडे आहे. ओहो, आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी येते, मात्र काय घडलं जाते. थ्रो अगदी लेट आला. थ्रो जर क्विक आला असता, थ्रो फास्ट आला असता, तर आकाश सारखा बॅट्समन ते बाद होऊ शकला असता. हितेश राऊतला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अत्यंत फ्लातून गोलंदाजी करत असताना चांगली बॉलिंग अद्यापर्यंत हितेश राऊत याने करून दाखवले. पहिली धाव फलकावरती नोंदवली जाते आकाश गुरव याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल हितू राऊत याचा. आखूट टप्पा चेंडू बॅट्समन साठी इन्व्हिटेशन होतं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करत असताना फलंदाजाने लगावलाय. स्क्वेअर लक्षच्या दिशेने सुंदर फटका. 2 धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केलेत. पॉवर प्लेचा षटक चालू आहे मैदानावरती. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला ना, तर ज्यावेळी खेळपट्टीवरती ऊन असतं, मैदानावरती ऊन असतं, त्यावेळी धावा अगदी खोऱ्याने येतात. त्यामुळे कमीत कमी मल्हार इलेव्हन वर्सोली संघाला 70 धावा या 5 ओव्हरच्या षटकांमध्ये बनवाव्याच लागतील. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला ऑफकटर पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थाने हितेश राऊत याच्या गोलंदाजीची खासियत आहे. ही खऱ्या अर्थाने हितेशाच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी मात्र त्याने केले. सुरेख टप्पा, धावांची गती, टाइम लावलेला आहे, टाइम लावलेला आहे. 2 मिनिटं झाली सुद्धा. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय हितेश राऊत. टप्प्यावर नियंत्रण, लेंथ मध्ये विविधता, हीच आहे हितेशाच्या गोलंदाजीची खरी ताकद. काही गोलंदाजी मैदानावर चालू आहे. आणखीन एक सुंदर चेंडू. यावेळी चेंडू अधिकच्या वेगाने टाकला, वेगाने यावेळी प्रभावित केला. पहिल्या षटकामध्ये प्रभावी कटर्स पाहायला मिळाले गोलंदाज हितेश राऊत याच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकामध्ये मल्हार इलेव्हन वर्सोली संघाला मात्र पूर्णतः जखडून ठेवले, रोखून ठेवले. मोठे फटके अजिबात मारू दिले नाहीयेत. ओके, लाईट चालू झालेले आहेत, ते जरा बंद करा. वाईडेस्ट लॉंग ऑफ जो रिझन आहे, त्या रिझन मध्ये लाईट्स ऑन केलेली आहे. डेकोरेटर्सला विनंती आहे, कृपया ते लाईट्स त्वरित बंद करा. सूरज राहुल दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी डॉट बॉल्स पाहायला मिळाले. हितेश राऊतने प्रभावी षटक टाकलं. दमदार कामगिरी हितेश राऊत याच्याकडून पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हर मध्ये सूरज राहुल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पाहूया सूरज याची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल. धावांचा दुष्काळ पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण अनुभवला. आता मात्र आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, नितांतपणे गरज आहे मोठ्या शॉटसाठी. ओमकार साऊंड्स यांना विनंती असणार आहे, ओमकार पाटील यांना, की
समोर जो टॉवर आहे त्याच्यावरती लाईट ऑन झाले ते कृपया बंद करा. ओहो, मैदानावरती काय घडले तर आकाश गुरव अगदी स्वस्त्यामध्ये तंबूत परत. मोठी विकेट, मोठा धक्का. आणि अचूकता यांचं जबरदस्त मिश्रण आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ देसोपलार मातोळी संघ यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज संघाचा कर्णधार अभिषेक पाटील आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने अभिषेक पाटील याला आता संघाचा किल्ला लढवणं फार महत्वाचं आहे. अभिषेककडे ते क्षमता आहे, ते कपॅसिटी आहे. ओहो, काय घडलं जाते. एच अँड टेकन. अभिषेकने स्वतःनेच क्रीज सोडले. स्पोर्टमनशिप पाहायला मिळते. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा धक्का. संघ आता संकटात सापडलाय. मल्हार इलेव्हन वर्सोली. यावेळी आल्या आल्या समोरच्या दिशेने उडवलाय. चांगला फटका देते मात्र मिसफिल्ड. सिंगल मिळते. सिंगल नशी धाव फलकावरती एका धावेची वाढ. फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची गोलंदाजी, क्लासिकल बॉलिंग. ओहो, काय भन्नाट मारा चालू आहे. सूरज राहुलकडे आपण पाहतोय. जबरदस्त व्हेरिएशन आहे. परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू बॅट्समनला पूर्णपणे निरुत्तर करणारा. धारदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावरती चालू आहे. यावेळी लाऊड अपील. ॲडम पार्सेस, येस इट इज. वन मोर विकेट डाऊन. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय मल्हार इलेव्हन वर्सोली संघ.
बॅकवर्ड स्कोअर लग बाहेर. सुजयच्या बॅट बंद आलाय. सुपर स्टायलिश सुप्रीम चौकार. ऑद्य सप्लायर्स मातोळी संघाकडून षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी खेळण्यासाठी हितेश राऊत आलाय. काय गोलंदाजी त्याले. आकाश गुरव असेल, अभिषेक पाटील असेल यांसारखे अव्वल दर्जाचे बॅट्समन मल्हार इलन वर्सुली संघाने अगदी लवकर गमावलेत. त्यामुळे प्रेशर त्यांच्यावरती बिल्डअप झाले. हितू राऊतने पहिल्या षटकात केलेला मारा अत्यंत जबरदस्त होता. सचिन गुरवच्या बॅटमधना अप्रतिम स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर सचिनने लगावलाय. अप्रतिम अफलातून चौकार. सचिन गुरव मॅन फ्रॉम मुरुड आता मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 12 धावा. मी काच एवढं अंतर पार करून ते आलोय हे दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती एक नजाकत बरा देखणा चौकार सचिनने लगावला. ओहो पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना लास्ट मोमेंट पर्यंत वेट केलं. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू धाडला सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी सचिनने लगावलाय सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. मैदानावरती आपण पाहतोय धाव संख्या 16 पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरं चालू असताना धावांची गती उंचावणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने सचिन गुरवने अद्यापर्यंत बॅटिंग केलं ना ते पाहता त्याच्याकडे बॅटिंगचा एक वेगळा क्लास एक वेगळा दर्जा पाहायला मिळतोय. ओहो यावेळी सुंदर चेंडू. हितू राऊत कमाल करतोय. आपल्या व्हेरिएशनने त्याने खऱ्या अर्थानं एक वेगळा इम्पॅक्ट सोडलाय. पॉवर प्लेमध्ये सुद्धा हितेशने चांगली गोलंदाजी केली होती. अद्य सप्लायर्स मातोळी या संघाबद्दल बोलायचं तर अमित दादा नाईक यांचा संघ आहे आणि गतवर्षीचा विजेता संघ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टायटल राखायचं ह्या निर्धाराने ते मैदानावरती उतरलेत. पण समोर आपण पाहतोय संदेश गुंजाळ यांचा मल्हार इलन वर्सोली या संघाकडे सुद्धा तितकेच चांगले खेळाडू आहेत. सामना रंगतदार होणार. सामना टफ होणार यात कोणतीच शंका नाही. ओ चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅट्समन सुजय मगरला पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू. दुपारच्या सत्रामध्ये धावांची नितांत गरज आणि आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. पण त्या धावा येत नाहीयेत. काहीतरी वेगळं करावं लागेल. बोट फिरवली होती आपण पाहिलं. चेंडू टाकत असताना कमी गतीने टाकला. फिंगर्स रोल केले आणि त्याचमुळे चेंडू निर्धाव आला. सुंदर दर्जाची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. 16 धावा 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल हितेश याचा. ओ यावेळी फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषे पार लॉंग ऑफच्या बाहेर. सुजय मगाने लगावला. ब्युटिफुल ब्रिलियंट ब्राईट षटकार. याच पद्धतीची फलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र आपण पाहतोय तो षटकार आला. ड्रिंक्स ब्रेकचा आता टाइम झालेला आहे.
यानंतर होणारा सामना अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरुंडे आणि त्यांच्या अगेन्स्ट यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरुंडे या दोन संघादरम्यान रंगणार आहे. सो विनंती असणार आहे प्रज्वल ठाकूर आणि अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरुंडे संघाचा कर्णधार ऋषिकेश राऊत यांना आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी हजर राहायचं आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये एखाद्या संघाचा कर्णधार हजर नसेल टॉस करण्यासाठी, तर ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस जिंकला दिलं जाणार आहे. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 23 धावा धावफलकर पाहायला मिळतात. धावसंख्येची गती आता उंचवायची आहे. धावसंख्येचा आलेख आता मात्र उंचवावा लागेल मल्हार इलन वर्सोली संघाला. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त आणि फक्त 23 धावा, गोलंदाजांचं वर्चस्व मात्र पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा अजिबात आल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये थोड्याफार धावा आल्या. सचिन गुरव आणि सुजय मगर यांना आता मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. धर्मेंद्र वर्तक गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या ओव्हरमध्ये आता पाहायला मिळते. सचिन गुरव जो मुरुडला बिलॉंग करतो, त्याच्याकडे चांगला पोटेन्शियल आहे. ज्या पद्धतीने त्याने मागील षटकामध्ये 2 चौकार ठोकले होते, खिचले होते, त्यावरून जर आपण पाहिलं तर तो मोठी फटकेबाजी करू शकतो. एक तंत्रशुद्ध बॅटिंग तो करतोय. पाहूया कशी इनिंग तो मात्र आता पुढे कॅरी करेल. धर्मेंद्र वर्तक सारखा अलिबाग तालुक्यातील एक दिग्गज गोलंदाजी करण्यासाठी येतो. या धर्मेंद्रच्या नेतृत्वाखाली खेळत असताना मागील वर्षी आद्य सप्लायर्स मातोळी संघाने हे विजेतेपद पटकावलं होतं. ओ पहिला चेंडूवर फटका मोठा लगावलाय. हवाई हल्ला, हवाई फायर करण्याच्या नादात सचिन गुरव बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आणि धर्मेंद्रने टाकलेला हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती मारा चालू आहे. अॅक्युरेसी पाहायला मिळते. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. स्ट्राईक एंडवरचा बॅट्समन आपलं नाव सांगायचंय. स्वप्नील वार्डे. स्वप्नील वार्डे बॅटिंग करतोय. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न. मैदानावरती काय घडलं जाते तर धाव घेण्याच्या नादात स्वप्नील वार्डे बॅक टू द पवेलियन. हा वाईट चेंडू असं पंचाने कळवलंय.
येत कमीत कमी 50 धावांच्या पलीकडे जावं लागेल बॅटिंग करणारा संघ मल्हार इलन वर्सोली या संघाला. चांगला यॉर्कर पाहायला मिळाला समोरच्या दिशेने, त्याच्यावरती लागलेला हा फटका, सिंगल घेतला, डबलचा अटेम्प्ट, डबल सुद्धा इझिली कंप्लीट केली जाते. आता मात्र 28 धावा धाफलकर लागल्यात. 28 ऑन द बुट. 28 धावा धाफलकर ते पाहायला मिळत आहेत, जिथे षटक क्रमांक 14 चालू आहे. ओ सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. जर आपण पाहिलं ना मैदानावरती बॅटिंग करणारा बॅट्समन आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज यामध्ये एकमेव साम्य आहे. दोन्हीही पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे खेळाडू पाहायला मिळतात, धर्मेंद्र वर्तक आणि सुजय मगर. षटक क्रमांक 14 आले संपुष्टात. चौथ्या षटकाच्या खेळांती 30 धावा धावफलकावर. जरा टॉस करण्यासाठी यायचं आहे अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरंडे आणि यशस्वी कन्स्ट्रक्शन थिरुंडा. पहिल्या 4 षटकांमध्ये मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 30 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक अंतिम 5वं षटक कुणाकडे सुपूर्द केलं जाईल, विचार विनिमय चालू आहे, टीम मीटिंग चालू आहे. पाहूया अंतिमतः कर्णधार कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय शेवटच्या षटकासाठी, जिथे पहिल्या 4 षटकांमध्ये केवळ 30च धावा आल्यात. अंतिम षटक टाकण्यासाठी कर्णधाराने चेंडू दिलाय गोलंदाज भूपेंद्र मात्रे यांच्याकडे. हॅलो, एक सूचना आहे. सोरुंडे संघाच्या ओनरने इमिजिएटली कमिटीशी संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर टॉस केला जाणार आहे. काही नियम आणि अटी होत्या, त्यांचं पालन पहिलं करायचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी विनंती करतोय अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरंडे संघाच्या ओनरला की आपण त्वरित कमिटीशी संपर्क करायचा आहे आणि त्यानंतरच टॉस केला जाणार आहे. ओ सुंदर फटका, सुजय मगरने गॅप सिलेक्शन चांगलं केलंय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या दिशेने. ऑल आय मस्ट नेडेड फॉर टीम मल्हार इलेव्हन वर्सोली. पाहायला मिळतात. दुपारच्या सत्राच्या आपण जर विचार केला ना तर धावसंख्या कमी आहे, कारण काल आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये 70 धावा सुद्धा इझिली चेज झाली होती. दुपारच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी गरम असते, फटके इझिली येतात. मग अशा वेळी 50 धावा तरी येणं फार महत्वाचं आहे. जर 50 धावा झाल्या तर निश्चितपणे ती एक फायटिंग टोटल होऊ शकेल. अजूनही जर आपण विचार केला 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सुजय मगरकडे ते पोटेन्शियल आहे, ते कपॅसिटी आहे, ती कपॅबिलिटी आहे. तो लागला तर निश्चितपणे 50 धावा होऊ शकतील आणि जर 50 धावा झाल्या तर एक ते फायटिंग टोटल आव्हानात्मक लक्ष्य ठरू शकेल. नेक्स्ट बॉल भूपेंद्र मात्रियाचा. चांगला चेंडू खुला टाकलाय, सिंगल घेतले. डबल साठी जाणार का? डबल साठी अटेम्प्ट केलाय, डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगामध्ये कंप्लीट होत असताना. धाव फलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. अंतिम षटकाचा थरार आद्य सप्लास मातोळी संघाने फुल्ली डॉमिनेट केले या संपूर्ण सामन्यावर. अद्यापर्यंत हितेश राऊत असेल, सूरज राऊळ असेल याने सुरुवातीला करून दिलेली शानदार सुरुवात आणि त्यानंतर विकेट पडल्या, डॉट चेंडू आले आणि त्यानंतर सातत्याने दबाव मात्र वाढत गेला. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा. आद्य सप्लास मातोळी संघ मागील वर्षीचे विजेते, त्याने मागील वर्षी जिथून स्पर्धा फिनिश केली होती ना तिथूनच पुन्हा एकदा ही स्पर्धा चालू केली. अमित नाईक यांचा हा संघ आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये वरचढ ठरत असताना टीम वर्क पेक्षा ड्रीम वर्क म्हटलं जातं, ते ड्रीम वर्क पाहायला मिळते अद्यापर्यंत. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल आले.
सिंगल नशी धाव फलकावरती एका धावेची वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते 38 पर्यंत. एका चेंडूचा खेळण्यास शिल्लक आहे. संतोष पाटील ऑन द स्ट्राइक. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर थोडीफार मजबूत धावसंख्या उभारली जाऊ शकेल. तो येणार का फटका? ओहो, मधोमध सापडला यष्ट्यांच्या. पंचांचं बोट आकाशाकडे आणि सांगितलं संतोष पाटील होईल बाद. पहिल्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त 38 धावा करू शकलाय मल्हार वर्सोली संघ आणि 39 धावसंख्येचे लक्ष ठेवलंय ते अद्य पातोडी या संघासमोर. पाहूया कशा पद्धतीने दुसऱ्या सत्राचा खेळ रंगेल आणि याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातो आमचे मित्र कपिल ठाकूर यांच्याकडे. संघाचा टीम ओनर त्यांचा कोणी प्रतिनिधी टीम ओनर किंवा प्रतिनिधी इथे लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केल्यानंतरच तुम्हाला अलाव केलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये आपण आहोत आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना ज्या सामन्यामध्ये जितक्या धावगतीने धावा येणं गरजेचं होतं तितक्या धावगतीने धावा आलेल्या नाही आहेत. कुरुळच्या आझाद मैदानावर आपण आहोत आणि या आझाद मैदानावर आझाद होऊन फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करायचं असेल तर मात्र तुम्हाला त्यासाठी रेडी राहावं लागेल. त्यामुळे जे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत किंवा आज या स्पर्धेचा पार्ट होणार आहेत त्या सर्वांनी एकच गोष्ट मनामध्ये ठेवा की आपला संघ कसा जिंकेल आणि त्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच मल्हार 11 वर्सोली या संघाला मी विनंती करते लगेचच तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे. त्याच वेळेला आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ तुम्हाला सुद्धा मी विनंती करतोय की तुमचे ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ म्हणजे अमित दादा नाईक यांचा संघ, कर्णधार धर्मेंद्र वर्तक यांच्या कॅप्टन्सी खाली हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मल्हार 11 वर्सोली म्हटलं की संदेश गुंजाळ आणि अजित वर्तक यांचा हा संघ आणि कॅप्टन अभिषेक पाटील याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना या मैदानावर धावा खूप कमी येताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि मोस्ट ऑफ द टाइम्स सेकंड इनिंगमध्ये ज्यांनी धावा बनवलेल्या आहेत म्हणजे बॅटिंग केलेली आहे त्या टीमने मॅचेस जिंकलेल्या आहेत. सो कधी कधी या स्पर्धेमध्ये किंवा ही विकेट कशा पद्धतीने बिहेवियर करते, या विकेटचा आढावा कशा पद्धतीचा आहे, फलंदाजांना पूरक आहे की गोलंदाजांना पूरक आहे, या गोष्टी आणि या गोष्टींची जाणीव करणं किंवा घेणं या सुद्धा गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि हल तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता जिंकण्यासाठी 39 धावांचं हे टार्गेट आहे. 39 रन्स नीड टू विन. 5 ओव्हरमध्ये 39 धावांची आवश्यकता आहेत. फलंदाजीसाठी आय थिंक हितेश राऊत आलेला आहे आणि त्याच्या सोबतीने आद्य सप्लायर्स म्हात्रोळे आणि मल्हार 11 वर्सोली असा सामना मैदानामध्ये जारी आहे. भूपेंद्र म्हात्रे आणि हितेश राऊत ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. म्हणजे चला पर्व 2चा आपण विचार करूया. क्षत्रिय माळी समाज प्रीमियर लीग याच मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये हितेश राऊतने आपली गोलंदाजी, फलंदाजी आणि कर्तबगारी या मैदानावर पेश केलेली आहे. थोड्या वेळासाठी थांबतोय, वळतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅच क्रमांक 2 याच्या नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रितेश पाटील या ठिकाणी सज्ज आहेत. ओव्हर टू यू. चला, टॉस केला जातोय राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते.
अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरुंडे अँड यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा. टॉस जिंकलाय थेरुंडा संघाने. निर्णय काय असेल प्रजू? बॉल फर्स्ट. एकंदरीत कालपासून तुम्ही ही स्पर्धा पाहतात. दुपारच्या सत्रामध्ये आता खेळायचं आहे. नाईटच्या सत्रामध्ये खेळणं वेगळं असतं, दुपारच्या सत्रामध्ये खेळणं वेगळं असतं. समोर ऋषीचा संघ आहे, तो संघ सुद्धा तगडा आहे, तुमचा संघ सुद्धा बॅलन्स आहे. काय रणनीती असेल या संघाविरुद्ध खेळण्यासाठी? समोरची टीम सुद्धा चांगलीच आहे ऋषी वगैरे, परंतु आमच्या बॉलर्सला सांगितलं आहे कशी बॉलिंग करायची, काय करायचं. तर बघूयात, कमीत कमी रन्स मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ऋषी पहिली बॅटिंग करायची. पहिली बॅटिंग करता एक वेगळं चॅलेंज असतं, कारण आता पाहतोय पहिली बॅटिंग करताना धावा होत नाहीत, पण दुपार सत्रामध्ये नॉर्मली रन येतात. तुम्हाला बॅटिंग करायचे, अशा वेळी काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही मॅक्झिमम स्कोर करण्याचा प्रयत्न करू. सिंपल स्ट्रॅटेजी असेल, बॉलच्या मेरिटवर खेळायचं आहे, जसा बॉल असेल त्याप्रमाणे रिॲक्ट करायचं आहे आणि मॅक्झिमम स्कोर, कारण वारा असेल बऱ्याच साईडनी आणि विकेटसुद्धा खूप चांगली आहे, सो बॅटिंगला मॅक्झिमम स्कोर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा असतील. द न्यूज फ्रॉम सेंटर, यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच प्रितेश पाटील, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. या स्पर्धेची संपूर्णतः ॲज अ अँकर म्हणून जबाबदारी यांनी घेतलेली आहे. कोर कमिटीचा प्रितेश पाटील भाग आहेत आणि चांगल्या पद्धतीने शास्त्रज्ञ माळी समाज प्रीमियर लीगमध्ये आपला एक जबरदस्त भाग म्हणून ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. मैदानामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त झालेली आहे. गोलंदाजी करणारा संघ मल्हार 11 वर्सोली या संघाला. अभिषेक पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून अलिबाग प्रीमियर लीगमध्ये त्याने रनरअपचा किताब जिंकलेला आहे. सो डेफिनेटली कॅप्टन्सी करण्याची भूमिका त्याने अनेक वेळेला केलेली आपण पाहिलेली आहे. अभिषेक पाटील म्हटलं की एक सडपातळ शरीरयष्टी, त्याच वेळेला चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगली कॅप्टन्सी या तत्वावर चालत असताना प्रत्येक संघाला, त्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या प्रत्येक संघाला त्याने निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे. धर्मेंद्र वर्तक या वेळेला आलेला आहे स्ट्राईक एंडला. ॲज अ कॅप्टन म्हणून फ्रंट फुटला आले, ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर गेला होता. इथे मात्र जो चक्रव्यूहच्या जाळ्यामध्ये अडकला होता, फ्रंट फूटवर येणं त्यानंतर बॅट चेक करणं, स्ट्रोक सिलेक्शन बरोबर होतं की नाही ही शंकाच मोठी उपस्थित केली जाते आहे. आता पाहूयात फिल्डिंगची व्यूहरचना. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवला जातोय आणि स्टंप टू स्टंप किंवा आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी होऊ शकते. अहो, चेंडू खूप बाहेर आणि पंचांनी वाईड बॉलचा इशारा सुद्धा दिलाय. पंच पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून 2 हात समांतर करून क्रिकेटच्या कायद्यांमधील 22 क्रमांकाचा कायदा या मैदानामध्ये अंमलात आणत असताना अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाला दिले आणि त्यांचा अकाउंट सुद्धा ओपन झालंय. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीचं धावफलक. ओहो, किनाऱ्याला लागलेला चेंडू, पण नाही, विकेट किपरने छलांग लगावली होती, डाईव्ह मारली होती, सूर लगावली होती, परंतु हातामध्ये चेंडू येत असताना पहिला जमिनीवर पडला, त्यानंतर हाताला लागला. परंतु चांगल्या पद्धतीचे एफर्ट आणि 38 धावा वाचवायच्या असतील तर महत्वाचं काय, डॉट बॉल आणि विकेट्स. विकेट्स ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग आल्या, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या तर तो प्रेशर बिल्डअप होऊ शकतो आणि याच रणनीतीचा अवलंब करत असताना कधी कधी फास्टर वन, कधी कधी स्लोवर वन, कधी कधी ऑफ कटर या चेंडूचा वापर करतोय. पण या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव, बॅटच्या रेंजमध्ये बॉल जोपर्यंत आला होता, मी तर म्हणेन स्ट्रोक सिलेक्शन आधी झालं, लवकर झालं. प्री डिटरमाइंड फटके खेळण्यापेक्षा बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळलं तर फार बरं होईल, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. आजच्या दिवसामध्ये चेंडू थोड्या अंशी जास्त वळताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक पाटील पुन्हा एकदा धर्मेंद्रच्या विरोधामध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल, धर्मेंद्रने हा चेंडू सोडला तर धर्मेंद्र ओळखलाच नसता ॲज अ कॅप्टन म्हणून आणि बॉल चाललाय फ्लॅट, फ्युरियस, फंटास्टिक. की चेंडू लगेचच शोधून सुपूर्द करायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना सुद्धा येत आहे. धर्मेंद्र वर्तकने मारलेला हा षटकार, ज्या पद्धतीने धावांना बांध घातला होता, धावा येत नव्हत्या, एकच धाव आली होती जी वाईडच्या स्वरूपामध्ये आली होती आणि त्यानंतर धर्मेंद्र वर्तकला अभिषेक पाटीलने थांबवलं होतं आणि थांबल्यानंतर
धर्मेंद्रला मिळालेला फुलटॉस बॉल अगदी लोवो फुलटॉस बॉल कन्वर्ट केला आडव्या बॅटने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. तिथे षटकार आलेले आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे ती 7 धावा. 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आता 31 धावांची आवश्यकता असणार आहे आणि त्याच पद्धतीने कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल 32 आवश्यक आहेत. हो, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालून बॉल विकेट किपरच्या दस्तनेमध्ये जात असताना पहिल्या षटकाची समाप्ती. एक वाईड बॉल, एक षटकार, एक विकेट आणि अशा पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती. कालच्या दिवसामध्ये धरणे सर आपण हेच पाहिलं होतं की 34 धावा होऊ द्या, 38 होऊ द्या, 40 होऊ द्या, 45 होऊ द्या, परंतु मॅच पहिल्या 3 ओव्हरच्या आधी कधी संपली नाही. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सुद्धा या मॅचेस शेवटपर्यंत जातील हीच आशा असणार आहेत आणि तीच आशा पल्लवित करत असताना गोलंदाजी करणारा हा मल्हार 11 वर्सोली संघ या सामन्यामध्ये त्याच दमखमने उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेगळ्या वेगळ्या एंडने प्रत्येक ओव्हर तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच रणनीतीच्या जोरावर आपण वाऱ्याचा ओघ कशा पद्धतीने आहे, फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करू शकतात किंवा समोरील संघावर दबाव दडपण कशा पद्धतीने टाकायचं, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, प्लॅन झेड पर्यंत तुमच्याकडे प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आपण पाहिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज लढण्यासाठी किंवा एखाद्या किल्ल्याच्या मोहिमेवर ज्या वेळेला जायचे त्यावेळेला रात्री ते अवलंब करायचे मोहिमेचा आणि खास करून अमावस्येची रात्र निवडायचे आणि त्या रात्रीमध्येच परफेक्ट कार्यक्रम करायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती प्रत्येक किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मावळ्याचा वापर केला आणि त्याच रणनीतीच्या जोरावर आपण क्रिकेटमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना की तशाच पद्धतीची तुमच्याकडे रणनीतीची स्किल असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज पहिला चेंडू फुलटॉस टाकतोय आणि हितेश राऊत ठोकतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. आमंत्रण होतं, बड्डे गिफ्ट होतं किंवा ज्या पद्धतीची एक सुवर्ण संधी होती त्या सुवर्ण संधीचा जबरदस्त पद्धतीने फायदा उचलत असताना वेट 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 धावा पुढे गेलेल्या आहेत. आहा, गती परिवर्तन आणि त्यामध्ये मिश्रण केलेली ही गोलंदाजी आणि गोलंदाज आलेला सुजय मगर याचा हा बॉल अगर मगर करत असताना फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा होता. आहा, कदाचित 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 आउटसाइड द ऑफ स्टंप शफलिंग पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि ज्या अँगलने गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आणि त्यामुळे थोड्या अंशी बाहेरच्या दिशेला शफलिंग पाहायला मिळालं. यावेळेला सरळ उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, जरी असता तरी पाहत बसला असता. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर सुजय पुन्हा एकदा. आहा, फ्लाइटेड डिलीवरी, यही डालना चाहिए, यही तो आपको करने के लिए भेजा है. मग तुम्ही ओव्हर पिच पद्धतीचे चेंडू का टाकता? टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा शॉर्ट टर्म फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर विविधतेने, विविध गतीने आणि विविध टप्प्यावर गोलंदाजी करणं बंधनकारक असतं आणि अशा वेळेला हा टप्पा फार योग्य होता असं म्हणूयात. गोलंदाज पुन्हा एकदा. सुजयने टाकलेला हा आखूट टप्प्याचा बॉल त्याला ढकललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आउटफील्ड त्या तिथे थोड्या अंशी स्लो पाहायला मिळाली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा. हितेश राऊत, धर्मेंद्र वर्धक चांगल्या पद्धतीने चुस्त आहेत, मुस्तैद आहेत असं म्हणूयात. आणि या 2 धावांच्या मदतीने 2 षटकांची समाप्ती. धरणे सर म्हणतायत की 19 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता म्हणतील की 18 मध्ये 20 चीच आवश्यकता आहे. मॅच खूप जवळ आहे. ऋषी राऊत चोरंडे संघाचे कर्णधार यांना विनंती असणारे आपले प्लेइंग लिस्ट घेऊन जायचे आणि ती लगेच अपडेट करून द्यायची. ऋषी राऊत.
पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाल्यानंतर आपण या मॅचमध्ये आलेलो आहोत. अभिषेक पाटील याच एंडने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडे अंशी फलंदाज धर्मेंद्र वर्तकला स्ट्रगल करायला लावलं होतं, पण ते एक लोवर फुल टॉस बॉल आणि आडवा बॅटने त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला जो षटकार आला आणि त्या षटकारानंतर हितेश राऊत यांनी एक चौकार एक षटकार लगावला. धावसंख्या आपल्या संघाच्या बाजूने लावली आणि त्यानंतर 2 षटकांच्या अखेरीस 19 धावसंख्या. इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. या ओव्हरमध्ये जर विकेट आली नाही तर ही मॅच खूप लांब जाऊ शकते. मल्हार 11 वर्सोली संघाच्या बाजूचा जर आपण विचार केला तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लगावलेला आहे. त्यानंतर मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये जो की डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. अशा पद्धतीची फिल्डिंगची ही रचना पाहूयात. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ खेळलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. जोपर्यंत चेंडूला अडवेल सिंगल मिळणार. मॅच अगदी संथ गतीने चाललेली आहे. जितकं जास्त तुम्ही या मॅचकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहाल तर वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये इक्वेशन तयार होतील की या चेंडूवर डॉट बॉल आला की या चेंडूवर एखादी विकेट आली किंवा लगातार 2 विकेट्स आल्या किंवा लगातार 2 षटकार आले तर काय होईल. बरेचसे प्रश्न मनामध्ये असतात आणि या प्रश्नांची गर्दी जर तुमच्या मनामध्ये झाली नाही तर मात्र तुम्ही आयुष्यामध्ये कधी सफल सुद्धा होणार नाहीत क्रिकेटच्या या पटलावर. हितेश राऊत स्ट्राईक एंडला आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची फलंदाजी. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग असं मी म्हणेन. कारण कालच्या दिवसामध्ये एक खेळाडू आपण नवतरुण पाहिला जो की पार्थ नाईक कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चमकताना आपल्याला पाहायला मिळाला. हितेश राऊत यावेळेला फलंदाजी करण्यासाठी. अभिषेकने टाकलेला हा बॉल अगदी स्तंभ टू स्तंभ लाईन मधील होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फेकी करतील 1 धाव वाचवू शकत नाहीयेत. एका धावेच्या मदतीने 21 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे. प्रत्येक चेंडूवर धाव घेऊन आणि धावसंख्येच्या आता एकंदरीत पाहूयात की पंचांचा डिसिजन काय आहे. कधी कधी या निर्णय किंवा या निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा फार महत्त्वाची असते. रोहन वर्तक फिल्डिंग जी लावलेली आहे त्यासाठी पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये रोहन वर्तक आपल्याला पाहायला मिळते. थोडे अंशी निराश पाहायला मिळाले की ज्या पद्धतीची फिल्डिंगची सजावट अपेक्षित होती आणि तशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट लावली नव्हती आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे. पंचांच्या मागे स्क्वेअर लेग पंचांच्या मागे 3 फिल्डर नको आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या मागे 3 फिल्डर नको आहेत. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचीच आहेत आणि आतापर्यंत 11 मिनिटं पूर्ण झालेली आहेत खेळाची. त्यामुळे नो बॉल जर काउंट केला तर 22 धावा होत आहेत आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण नेहमी म्हणतो. मग आता धर्मेंद्र वर्तकसाठी अभिषेक पाटीलचा हा फ्री हिटचा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल की मैदानाच्या आतमध्येच राहील या गोष्टींची चर्चा फार महत्त्वाची असणार आहे. रोहन वर्तक वन ऑफ द बेस्ट लेदर क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रोहन वर्तक ज्यांनी RCF संघासाठी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलेलं आहे. हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपला पिचिंग होता आणि क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनमध्ये. चेंडूची पूर्तता जोपर्यंत अभिषेक पाटीलकडे केली जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्डमध्ये जमा केली जाईल. धाव संख्येमध्ये 1 ची बढोतरी होते. धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा एका विकेटच्या पतनानंतर अशा पद्धतीचं हे धावफलक जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट आहे. अभिषेक पाटीलने थोड्या अंशी या मॅचवर आपली पकड बनवण्याची इच्छा दर्शवली जरूर आहे, परंतु हितेश याला थांबवणार कसं. गती परिवर्तन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खेळायचा होता परंतु आडव्या बॅटला बॉल लागलाय. त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनमध्ये. जोपर्यंत चेंडूला अडवतील एका धावेची पूर्तता होणार. सिंगल डबल्सवरही अभिषेक पाटीलच्या षटकामध्ये जास्त विश्वास दाखवला जातोय. मोठे स्ट्रोक खेळत असताना दोनही फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्या अपयशानंतर ते मात्र कोणताही डॉट बॉल खेळत नाहीये. ही जमेची बाजू फलंदाजी करणारा आद्य सप्लायर्स मातोळी संघ यांच्या बाजूचा आपण विचार करतोय. अभिषेक पाटील 24 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर वन आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू गेला. टप्पा उडल्यानंतर आउटफील्ड खूप फास्ट आहे आझाद मैदानाची आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. धर्मेंद्र वर्तकच्या रेंजमध्ये बॉल तुम्हाला टाकायचे नाहीयेत. मग त्याची रेंज किती आहे त्याच्या हाईट प्रमाणे तुम्हाला ओळखावं लागेल. तो कुठून बॉल लपेटू शकतो हे तुम्हाला सुद्धा जाणणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे गती असणं फार गरजेचं आहे. इतकं स्लो बॉल जर तुम्ही टाकाल आणि धर्मेंद्र वर्तकच्या बॅटला जरी स्पर्श झाला तरी बॉल बाउंड्री लाईन पर्यंत कॅरी होऊ शकतो आणि याच प्रयत्नामध्ये धर्मेंद्र वर्तक आपल्याला पाहायला मिळतंय. 28 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतंय. जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्धारित 14 बॉल्समध्ये शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि असंच काहीतरी चित्र आपण पाहिलं होतं की ज्या चित्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धर्मेंद्र वर्तकला अभिषेक पाटीलने शांत ठेवलं होतं, पण एखादा खराब चेंडू आणि संपूर्ण ओव्हरची वाट लागावी तशाच पद्धतीचे चित्र पहिल्या ओव्हरचं पाहायला मिळालं. परंतु धर्मेंद्र वर्तक आणि पुन्हा एकदा हे बॅटल मैदानामध्ये रंगलेला असताना यावेळेला फटका ताकदवान आहे. क्षेत्ररक्षक आहे. शरीराने बॉल अडवलाय त्यामुळे वैयक्तिक संघासाठी 3 धावा वाचवल्यात असं मी म्हणेन आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या गेलेली आहे ती 29 या धावसंख्येवर. 13 बॉल्समध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. हितू राऊत मापगाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या गावातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. सीझन 1 सीझन 2 अक्षरशः या खेळाडूने गाजवला होता आणि तोच खेळाडू यावेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अहो कुठे मारायचा होता. ऑफ साईडला मारायचा होता. चेंडू जमिनीवरच विकेटवरच घरंगळत राहिला आणि धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा. 12 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. कधी कधी या लो स्कोरिंग मॅचकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, कधी कधी आपण म्हणतो की चला 2 मोठे फटके मारूयात मॅचला फिनिश करूयात, परंतु हे 2 मोठे फटके मारत असताना जर तुमच्या विकेटची पडझड जर झाली 1 2 3 विकेट्स जर आल्या तर मात्र ही मॅच मल्हार 11 वर्सोली संघासाठी बनू शकते. मल्हार 11 वर्सोली संघ हेच म्हणत असेल की चला खंडेरायाला मल्हार देवाला साकडं घालूयात आणि वर्सोली संघ जिंकूयात, परंतु आद्य सप्लायर्स मातोळी संघ म्हणतोय की आम्ही या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी चॅम्पियन्स झालो होतो, त्यामुळे आम्हाला या स्पर्धेमध्ये अपराजितच राहायचं आहे. जिंकणं हेच आम्हाला माहीत आहे आणि त्याचमुळे ज्या पद्धतीचं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हितू राऊतची जबरदस्त गोलंदाजी, धर्मेंद्र वर्तकची जबरदस्त कॅप्टन्सी आणि त्याच जोरावर इथे मात्र आद्य सप्लायर्स मातोळी संघ या मॅचमध्ये फ्रंट फूटवर आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल 10 ची आवश्यकता. 12 बॉल्स रिमेनिंग, 10 रन्स नीड टू विन आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी अंतरिक्ष भगत या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अंतरिक्ष भगत लेफ्ट हँड बॅटर. धर्मेंद्र वर्तक ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला फिल्डिंगची व्यूहरचना थोड्या अंशी थोडीशी बदलित केलेली आहे, जी लेफ्ट हँडर बॅटरसाठी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय. शॉट या मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते. वाढीश थोडासा ठेवलेला गेलेला आहे. अंतरिक्ष आणि त्याचा पहिला बॉल. अंतरिक्षने टाकलेला पहिलाच बॉल जो की फुल टॉस होता. स्वतःच चेंडूला कॅच करण्यासाठी आलेला आहे, परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. हो थोडक्यात बचावलाय. धाव सुद्धा नव्हती. कॅच घेण्याचा एक प्रयत्न होता किंवा एक संधी होती आणि त्या संधीच्या शोधामध्ये संधी मिळाली होती. मग संधीचं सोनं करणं ही जबाबदारी सुद्धा तुमचीच होती आणि त्या जबाबदारीच्या जोरावर तुम्ही कॅच ड्रॉप केलेली आहे आणि मॅच तुमच्या संघासाठी जो वळवण्याचा एक मुमेंट आला होता तो मुमेंट मात्र मिस केलेला आहे. कधी कधी आपण म्हणतो की आयुष्यामध्ये कुठलाच मुमेंट आपल्याला मिस करायला नाही पाहिजे, कारण आयुष्य किती आहे
आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे प्रत्येक क्षण आयुष्यामध्ये आनंदाने जगूयात, हसत राहूयात, एकमेकांशी चांगलं वागूयात आणि यासाठी शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगचं आयोजन आहे. आपल्या समाजातील खेळाडूंना आपल्याच खेळाडूंच्या विरोधामध्ये खेळवायचं, त्यामधून आपल्याला चांगले खेळाडू मिळतील आणि त्या खेळाडूंच्या उदयासाठी किंवा भरारीसाठी आपण प्रयत्न करूयात आणि हेच आयोजकांचं प्रयत्न होतं. परंतु हितू राऊत म्हणतोय हा चेंडू मिळाला तर मी ठोकणार आणि ठोकलाय सुद्धा. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा रेषा पार. दहा चेंडूंमध्ये नेक्स्ट मॅचचे जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी जय्यत तयारीत राहायचं आहे. वॉर्मअप वगैरे करून ठेवायचं आहे, कारण कालच्या दिवसामध्ये एक दुर्घटना झाली होती, एकाला लेग इंजुरी झाली होती. त्यामुळे मैदानावर फिल्डिंग करत असताना आपल्या शरीराचं भान ठेवा. शॉर्टपिच पद्धतीचा बॉल कट केला होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे हितू राऊत. या वेळेला बाद झालेला आहे. सुजयने पकडलाय झेल आणि फलंदाज हितू राऊतचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. या अलिबाग तालुक्यामध्ये बरेचसे उद्योगधंदे वाढत आहेत आणि त्यामुळे शेत जमिनींची विक्री होत आहे आणि या विक्री होत असताना घरामध्ये भांडणाचा विषय आणि कारण म्हणजे एकच की प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि त्याच कारणामुळे एक गाणं बनवलं होतं, बनशी बनशी हिस्सा देव सांगकनशी. एवढीसेच मिळणार आहेत, मग तुला किती दिल्यावर मला किती राहणार. कधी कधी पैशापेक्षा माणसं महत्त्वाची असतात या ओळीला सुद्धा आपण विसरलेलो असतो आणि पैसा दिसल्यावर माणसामध्ये माणूस पण राहत नाही. त्यामुळे माणसं जपण्याचा प्रयत्न करा. पैसा तर तुम्ही आयुष्यामध्ये कमवाल, परंतु माणसं जर कमवलीत तर मात्र वेळोवेळी तुम्हाला ती साथ देत असतील. वळूयात मैदानामध्ये 3 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडूंमध्ये आणि न्यू बॅटर स्वराज पाटील या वेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. अंतरिक्षने टाकलेला हा बॉल अंतरिक्ष मध्ये उडवलाय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार.